तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा कि मैं कौन हूं। मग आला ना अंगावर काटा. मित्रांनो, इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत असतो तो वेगवेगळ्या माध्यमातून, आणि आजच्या डिजिटल युगामध्ये ना हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि दिग्पाल लांजेकर सर हे जे शिवराज अष्टक बनवत आहेत, एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची त्यांनी एक मालिका बनवलेली, त्याला म्हणतात शिवराज अष्टक. आणि त्यातील शेवटचं शिवपुष्प जे होतं म्हणजे चित्रपट, तो सुभेदार म्हणून आला होता 2023 मध्ये. आणि त्यानंतर जवळपास आता 3 वर्षानंतर त्यांनी पुढचा चित्रपट बनवलेला आहे, रणपती शिवराय स्वारी आग्रा. आणि त्याचं नुकतंच ट्रेलर मी बघितलेलं आहे. अगदी उत्तम आणि अप्रतिम स्वरूपाचं असं ट्रेलर बनलेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांची भूमिका नवीन कलाकाराला देण्यात आलेली आहे. आणि त्याचा आवाज आहे ना शिवरायांसारखा एकदम हुबेहूब सूट झालेला आहे त्याला. या कलाकाराचे मी अगोदर पण चित्रपट बघितलेले आहे. त्यांनी श्री हरी विठ्ठलाचं पात्र केलेलं आहे, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई आणि अभंग तुकाराम या चित्रपटामध्ये. आणि हे दोन्ही चित्रपट सुद्धा दिग्पाल लांजेकर यांचेच आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल उत्सुकता तर वाढलेली आहे. ट्रेलरचा रिव्ह्यू देण्याची काही आवश्यकता नाही, हा आपला इतिहास आहे. आणि या ट्रेलरमध्ये शिवरायांनी जे वाक्य बोललेलं आहे की तुम देखिया, तुम्हारा बाप देखिया, तुम्हारा बादशाह देखिया, हे ऐतिहासिक काळात लिहिलेले वाक्य आहेत. शिवरायांच्या तोंडून प्रत्यक्षात निघालेले वाक्य आहेत. हे त्यांनी चित्रपटामध्ये वापरलेले आहेत. हे बघून आनंद झाला. आणि एकंदरीत ट्रेलरची सुरुवातच होते की शिवरायांना आग्र्यात बोलवा, त्यानंतर तुम्हाला आग्र्यात जावं लागेल बादशाहच्या वाढदिवशी. आणि महाराज म्हणतात की चला, बादशाहच्या भेटीनिमित्त आपण आग्र्याची स्वारीच करून टाकू. अगदी रोमांचक ट्रेलर आहे. मी आता जस्ट महिन्याभरापूर्वीच विश्वास पाटील लिखित अस्मान भरारी कादंबरी वाचलेली आहे. आणि हा आग्रा भेटीचा प्रत्यक्ष अनुभव मी आता थिएटरमध्ये अनुभवणार आहे. तोपर्यंत या चित्रपटाचा रिव्ह्यू सुद्धा मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय शिवराय.